सरकार तुम्हाला भीती घालून दबावाखाली घेऊन तुम्हाला भाग पाडतंय की तुम्ही त्या गाड्या विकत घेतल्याच पाहिजेत. तर त्या कंपन्याच्या सेल होईपर्यंत तुम्ही गपचूप बसले. लोकांच्या दारामध्ये, घरामध्ये जाईपर्यंत आणि लोकांच्या खिशातून पैसे बाहेर निघेपर्यंत तुम्ही याच्यावर वाच्यता केली नाही. आणि एकदा का ह्या गाड्या संपत आल्या की अचानक आज तुम्ही सांगायला लागले की पेट्रोलच्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन बंद होईल. मग मला सांगा की या लोकांनी एवढे मोठे पैसे गुंतवले, मग त्यांचा पैसा पाण्यातच गेला ना. शेतकरी हा जरी आपल्याला साधारण वाटत असला तरी फार मोठा या जनजीवनाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. पावसाची वाट पाहून झाल्यानंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं. महाराष्ट्रामध्ये जे पावसाबद्दल हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता की आता येलो अलर्ट आहे, मात्र पावसाचे काही चिन्ह दिसायला तयार नाहीयेत. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर म्हणा किंवा सगळ्या जीवनमानावर काय परिणाम होईल याविषयी तुमचे मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पाऊस तर सांगितला होता, आभाळ तर आलेलं आहे, पण आभाळातून पाऊस काही यायला तयार नाही. सकाळपासून सगळी भुरभुर चालू आहे आणि काही ठिकाणी लोकांनी पेरण्या केल्यात, काही ठिकाणी पेरण्या करायच्यात. आणि जास्त करून लोकांनी ह्यावेळेस जी काही आर्थिक उत्पन्नाची पिकं आहेत त्यापासून थोडेसे दूर आहेत शेतकरी, त्यांनी त्याची पेरणी केलेली नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर पाऊस यावर्षी त्या अल निनोमुळं जर कमी प्रमाणात झाला तर फार मोठा धोका सगळ्यांसाठीच आहे. मग तो शेतकऱ्यांसाठी आहे, गरीब कष्टकऱ्यांसाठी आहे, मजुरांसाठी आहे. आणि त्याहीपेक्षा मोठा धोका जे आहे ना, भटक्या विमुक्त समाज जो आहे तर त्यांची उपासमार होईल. आणि दुसरी गोष्ट की पुढच्या काळामध्ये पावसाची वाट पाहून झाल्यानंतर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढेल. कारण जर लोकांचं आर्थिक परिस्थितीच जर ढासळली तर लोकांसमोर, गोरगरीब लोकांसमोर पर्याय राहत नाही. आणि मग त्यावेळेस छोट्या छोट्या चोऱ्या, दरोडे अशा गोष्टी होत राहतात. म्हणून या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घ्यायची की शेतकरी हा एकमेव असा वर्ग आहे की जो लोकांना अप्रत्यक्षपणे सुरक्षा देखील प्रदान करतो. म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत, जे भटके लोक आहेत, जे शिकार करणारे लोक आहेत आणि ज्यांचं जीवन हे शेतकऱ्यांच्या शेतीमधलं थोडंसं धान्य त्या ठिकाणाहून चलत घेऊन म्हणा किंवा प्राण्यांची शिकार करून म्हणा, असा जो उपजीविका करणारा समाज आहे तर तो गावामध्ये अडकलेला असतो. कारण त्या समाजाची किंवा त्या लोकांची जास्त अपेक्षा नसती. त्यांना फक्त पोटापुरतं अन्न पाहिजे असतं. ना तुमच्या पैशाची गरज आहे, ना तुमच्या वेगवेगळ्या साधनाची किंवा भौतिकतेची त्यांना गरज आहे. ते फक्त जगण्यासाठी संघर्ष करतात, जगण्यापुरतं कमवतात. अशी लोक उपासमारी न मरू शकतात किंवा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. म्हणून शेती ही असा एक व्यवसाय आहे की ज्या व्यवसायावरती सगळ्यांचं समाज जीवन आहे. आणि विशेष म्हणजे फक्त माणसंच नाही तर पशु, पक्षी, प्राणी यांची अन्नसाखळी देखील शेतीमधून त्याची परिपूर्तता होत असते. आणि मग शेतीच जर पिकली नाही तर या सगळ्यांचं जगणं मुश्किल होतं. म्हणून शेतकरी हा जरी आपल्याला साधारण वाटत असला तरी फार मोठा या जनजीवनाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरा एक प्रश्न सध्या समाजामध्ये भेडसावतोय की 2028 पासून पेट्रोल बंद होणार आहेत आणि पेट्रोलच्या गाड्या, टू व्हीलर बंद होणार आहेत, असं एक म्हणलं जातंय. तर याचा नेमका परिणाम काय होतील याविषयी थोडंसं तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आहे. मीही तशी पोस्ट वाचल्या सोशल मीडियामध्ये की 2028ला टू व्हीलरचं रजिस्ट्रेशन बंद होणार आहे. ज्या पेट्रोल टू व्हीलर आहेत तर त्यांचं जर रजिस्ट्रेशनच बंद झालं तर थोडंसं अवघड होणार आहे सर्वसामान्य माणसांचं. कारण प्रत्येकाची आता नवीन गाड्या घेण्या इतकी ऐपत नसते. काही लोकांनी जर आता 2025-26मध्ये ज्यांनी लाख सव्वा लाखाच्या टू व्हीलर घेतल्या त्यांना लगेच 3 वर्षानंतर दुसरी गाडी घ्यायची म्हटलं तर ते शक्य होणार नाही. अनेक लोक हे अल्प उत्पन्न गटातील असतात, त्यांच्यासाठी लाख रुपयाची अमाऊंट म्हणजे फार मोठी असते.
आणि जर असं अचानकपणे जर पेट्रोल आणि डिझेल बंद होणार असलं तर लोकांनी जे स्वप्न बघून गाड्या घेतलेल्या होत्या, मग त्या फोर व्हीलर असो नाही तर टू व्हीलर असो, तर ह्या कचऱ्यात जमा झाल्यासारख्या आहेत ना. आणि दुसरी गोष्ट, इथं सरकार लोकांचा विचार करताना आपल्याला दिसत नाही. म्हणजे लोकांच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, लोकांच्या स्वप्नावरती काय परिणाम होईल, व त्यांची आर्थिक जी संपत्ती आहे त्याच्यावरती काय परिणाम होईल याचा विचार करताना आपल्याला दिसत नाही. याच्यामध्ये एकच गोष्ट दिसते की सरकार हे कंपन्यांचा फायदा बघत आहे. मग त्या पेट्रोलियम कंपन्या असतील किंवा गाड्या उत्पादित करणाऱ्या कंपन्या असतील. तर सध्या पर्यावरणासाठी म्हणून म्हणा, ज्या EV गाड्या आहेत त्या चांगल्याच आहेत. परंतु जर तुम्हाला EV गाड्या जर लॉन्च करायच्या होत्या आणि त्याचं जर पुढं करायचं होतं तर तुम्ही मागच्या 10 वर्षापासून लोकांना अलर्ट करणं गरजेचं होतं. म्हणजे लोकांनी ह्या गाड्या घेतल्या नसत्या किंवा ह्या गाड्या घेताना विचार केला असता. नवी गाडी घेण्याऐवजी त्यांनी जुन्या गाड्या घेऊन त्याच्यावरती त्यांचा काही काळ त्यांनी काढला असता आणि नंतर EV गाड्या घेतल्या असत्या. परंतु अगोदर कंपन्यामधल्या ज्या काही पेट्रोलच्या गाड्या आहेत तर त्या कंपन्याच्या सेल होईपर्यंत तुम्ही गपचूप बसले. लोकांच्या दारामध्ये घरामध्ये जाईपर्यंत आणि लोकांच्या खिशातून पैसे बाहेर निघेपर्यंत तुम्ही याच्यावर वाच्यता केली नाही. आणि एकदा का ह्या गाड्या संपत आल्या की अचानक आज तुम्ही सांगायला लागले की पेट्रोलच्या गाड्यांचं रजिस्ट्रेशन बंद होईल. मग मला सांगा की या लोकांनी एवढे मोठे पैसे गुंतवले, मग त्यांचा पैसा पाण्यातच गेला ना. आणि लोकांचं पण एक गोष्ट चुकते, किंवा थोडेफार पैसे आले किंवा थोडंफार झालं की लोक लगेच गाड्यांच्या मागे लागत आहेत. गाड्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे. पर्यावरणाचा प्रश्न पण त्या गंभीर आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार म्हणा किंवा उद्योगपती म्हणा, कंपन्यांचे मालक म्हणा, यांना याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना त्यांच्या गाड्या विकण्याशी मतलब आहे. आतापर्यंत पेट्रोल डिझेलच्या गाड्या त्या विकत आले, इथून पुढं त्या इलेक्ट्रिक गाड्या विकतील. आता इलेक्ट्रिक गाड्या म्हटल्यानंतर त्यांच्या किमती ह्या कमी असायला पाहिजेत. परंतु उलट परिस्थिती आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यापेक्षा इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती ह्या 1.5 पटीनं जास्त आहेत, 2 पटीनं जास्त आहेत. मग ही नफेखोरी कोणासाठी आहे? सर्वसामान्य माणसासाठी आहे का त्यांच्या हितासाठी आहे? तर यामधून या कंपन्या स्वतःचं हित पाहत आहेत आणि सरकार तुम्हाला भीती घालून दबावाखाली घेऊन तुम्हाला भाग पाडतंय की तुम्ही त्या गाड्या विकत घेतल्याच पाहिजेत. म्हणजे हे तुम्हाला बंधनकारक करून तुम्हाला पैसे खर्च करण्यासाठी आणि कंपन्यांना, उद्योगपतींना मोठं करण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतंय. एकूणच या ठिकाणी या देशाचं, इथल्या लोकांचं किंवा त्यांच्या समोरच्या अडचणीचं कोणाला काही पडलेलं नाही. प्रत्येकजण इथं व्यावहारिक आहे. मग तो सत्ताधारी असो नाहीतर उद्योगपती असो, त्यांना त्यांच्या पैशाचं पडलेलं आहे. सामान्य माणसाचं हित त्यांना काही देणं घेणं नाही. एवढंच याच्यावरून दिसून येतं. धन्यवाद. धन्यवाद सर.